टीनेजर्स प्रेयर. टीनेजर्स या शब्दाचा अर्थ किशोरवयीन. ज्या मुलांचं वय 13 ते 19 वर्ष आहे अशा मुलांना आपण टीनेजर्स म्हणतो. प्रेयर प्रार्थना. अ टीनेजर्स प्रेयर म्हणजेच किशोरवयीन मुलांची प्रार्थना. या कवितेचे कवी जे मोर्स असून या कवितेमध्ये टीनेजर्स आपल्या देवाला प्रार्थना करतो की तू मला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर. चला कवितेला प्रत्यक्ष सुरुवात करूया. फर्स्ट स्टॅन्झा. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day. प्रत्येक दिवस. Brings म्हणजे आणणे. New beginning म्हणजे नवीन सुरुवात. Each day brings new beginnings म्हणजे प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. Decision I must make. Decision निर्णय. I must make म्हणजे मी बनविले पाहिजे. I must make मी बनविले पाहिजे म्हणजे डिसिजन I must make म्हणजे निर्णय मी घेतले पाहिजेत. I am the only one to choose. I am मी आहे. The only one मी एकटाच आहे. To choose कशासाठी? निवडण्यासाठी. म्हणजेच आय ॲम द ओनली वन टू चूज म्हणजेच मी एकटाच आहे निवडण्यासाठी. द रोड दॅट आय विल टेक असा रस्ता. दॅट आय विल टेक जो मी घेणारा आहे म्हणजे जो मी निवडणारा आहे. एकंदरीत कडव्याचा अर्थ पाहूया. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन आय मस्ट मेक. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. निर्णय मला घ्यायचे असतात. आय ॲम द ओनली वन टू चूज मी एकटाच आहे निवडण्यासाठी. द रोड दॅट आय विल टेक म्हणजे असा रस्ता जो मी निवडणार आहे तो निवडण्यासाठी मी एकटाच आहे. म्हणजे या ठिकाणी जो टीनेजर्सला रस्ता निवडायचा आहे मार्ग निवडायचा आहे त्याची पूर्ण जबाबदारी ही त्याच्यावरच आहे आणि तो एकटाच आहे असं या पहिल्या कडव्यामध्ये जे मोर्स यांनी सांगितलेलं आहे. सेकंड स्टॅन्झा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आय कॅन चूज मी निवडू शकतो. टू टेक द रोड ऑफ लाईफ. टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे मी जीवनाचा रस्ता मी निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस जो की एका मोठ्या यशाकडे मला लीड्स म्हणजे घेऊन जातो. और ट्रॅव्हल डाऊन. और ट्रॅव्हल डाऊन म्हणजे ट्रॅव्हल डाऊन म्हणजे प्रवास करणे. द डार्कन रोड. डार्कन म्हणजे अंधारमय म्हणजे मी ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड म्हणजे मी अंधारमयीन रस्त्यावर प्रवास करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस जो की मला मोठ्या दुःखाकडे निराशाकडे घेऊन जाऊ शकतो. एकंदरीत अर्थ पाहूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ मी माझा जीवनाचा रस्ता निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस जो मोठ्या यशाकडे मला घेऊन जातो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड किंवा मी अंधारमयीन मार्गावर प्रवास करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस जो मला नैराश्याकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून तुम्ही जो मार्ग निवडणार आहात तो असा मार्ग निवडा जो की मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि इथं टीनेजर्सला कन्फ्यूज आहे की कोणता मार्ग निवडायचा म्हणून तो टीनेजर्स देवाला प्रार्थना करतो. तो पुढच्या कडव्यामध्ये आपण पाहूया. नेक्स्ट स्टॅन्झा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. प्लीज ओपन अप माय आईज
डिअर लॉर्ड. कृपया डिअर लॉर्ड, प्रिय देवा, ओपन अप माय आईज, कृपया माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, हेल्प मी, मला तू मदत कर. कशासाठी? स्टँड, उभं राहण्यासाठी. फॉर व्हॉट इज राईट, म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या बरोबर गोष्टी आहेत, त्याच्या पाठीमागं उभा राहण्यासाठी तू मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत तू त्या बाहेर काढ, तू त्या सगळ्या जगांना दाखव. अशा पद्धतीनं टीनेजर्स या ठिकाणी देवाला प्रार्थना करत आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ each day. हेल्प लॉर्ड, देवा मला तू मदत कर. कशासाठी? टू जस्ट से नो, नाही म्हणण्यासाठी तू मला मदत कर. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा माझ्या मार्गामध्ये टेम्पटेशन म्हणजेच मोह किंवा वाईट काही करण्याची इच्छा निर्माण होईल, तेव्हा तू मला नाही म्हणण्यासाठी मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, आणि त्याच्यामुळं मी माझी जी बॉडी आहे ते क्लीन ठेवेल. अँड फिट, निरोगी ठेवेन. फॉर लाईफ इच डे, म्हणजे आयुष्यातील प्रत्येक दिवसासाठी, आयुष्यभरासाठी माझं जे शरीर आहे, माझी जी बॉडी आहे ते मी क्लीन आणि फिट ठेवेल. म्हणजेच या ठिकाणी टीनेजर्स देवाला प्रार्थना करतो की माझ्या मनामध्ये जेव्हा एखाद्या वाईट गोष्टीबाबत मोह निर्माण होईल, तेव्हा तू मला नाही म्हणण्यासाठी मदत कर, आणि त्याच्यामुळं माझं शरीर आणि माझे जे आरोग्य आहे ते मी अतिशय चांगलं आयुष्यभरासाठी ठेवेल. त्या ठिकाणी टीनेजर्स देवाला प्रार्थना करत आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. When my teenage years are over, जेव्हा माझे टीनेज इयर्स संपतील, जेव्हा मी 19 वर्षाचा होईल, आय नो दॅट, म्हणजे मला माहिती आहे, दॅट आय विल सी, मी काय बघणार आहे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, कारण की माझं जे जीवन आहे ते मी अतिशय चांगल्या पद्धतीनं जगलो आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण की तू माझ्या प्रत्येक वेळेस सोबत होतास. एकंदरीत अर्थ, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे टीनेज इयर्स संपतील, 19 वर्षाचा जेव्हा मी होईल, आय नो दॅट आय विल सी, मला माहिती आहे मी काय बघणार आहे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, कारण की माझं जीवन मी अतिशय चांगल्या पद्धतीनं जगलो आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण की प्रत्येक वेळेस तू माझ्या सोबत होतास. अशा पद्धतीनं जे मोर्स या कवितेमध्ये एका टीनेजर्सची प्रार्थना काय असायला पाहिजे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तेत आलेले फिगर ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचे अलंकार ओळख करून घेणार आहोत. सेकंड लाईनमध्ये डिसिजन आय मस्ट मेक या ठिकाणी वाक्य उलट दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतं. खरं तर वाक्याची रचना सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी असायला पाहिजे, आय मस्ट मेक डिसिजन, परंतु या ठिकाणी वाक्य उलट दिलं आहे, म्हणून इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. पुढे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी माझ्या जीवनाचा रस्ता निवडू शकतो. या ठिकाणी जीवनाचा रस्ता, जीवनाची तुलना रस्त्याशी केल्यामुळं या ठिकाणी मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. पुढे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, डाऊन, डार्कन, डी या शब्दाचा
परत पुनरुच्चार केल्यामुळं या ठिकाणी अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. आणि प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, प्रिय देवा कृपया माझे डोळे उघड, या ठिकाणी देवाला डायरेक्ट विनंती केल्यामुळं एखाद्या अमूर्त निर्जीव किंवा न दिसणाऱ्या गोष्टीला कवीने डायरेक्ट बोलल्यामुळं या ठिकाणी अपस्टॉपी हा फिगर ऑफ स्पीच होतो. एकंदरीत ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.